नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीतील पहिलं फर्स्ट चॅप्टर सेट. यामध्ये इंट्रोडक्शन अँड मेथड्स ऑफ रायटिंग अ सेट एवढाच भाग आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपलं टेक्स्टबुक ओपन करा. पेज नंबर 1 यावर सुरुवातीला काही पिक्चर्स दिलेले आहेत. पहिलं पिक्चर्स आहेत फ्लावर बुके, bunch of keys, flock of birds, pile of notebooks, collection of numbers. यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? द कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. पहिल्या फिगरमध्ये फ्लावरचं कलेक्शन आहे, दुसऱ्यामध्ये कीज आहेत, तिसऱ्यामध्ये बर्ड्स, चौथ्यामध्ये बुक आणि फिफ्थमध्ये कलेक्शन ऑफ नंबर्स. द कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स यालाच काय म्हणतात? सेट असं म्हणतात. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येईल की सेट कशाला म्हणायचं की वेल डिफाईन कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. वेल डिफाईन कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड सेट. आता इथे लक्षात ठेवायचं आपल्याला की वेल डिफाईन कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट हे आपल्या लक्षात येईल. आता वेल डिफाईन म्हणजे काय? जसं की आपल्याला म्हणता येईल डेज ऑफ ए वीक. असं म्हटल्यानंतर आपल्या पटकन लक्षात येईल की डेज ऑफ वीक म्हणजे कोणते? संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटर्डे. दीज आर द डेज. सेकंड एक्झाम्पल, मंथ्स इन ए इयर. मंथ्स इन ए इयर म्हणजे वर्षातील महिने. कोणते येतात ते माहिती आहे आपल्याला? जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आता ही लिस्ट सांगताना एखाद्या विद्यार्थ्याकडून ऑर्डर चुकू शकतो, परंतु हे सर्व 12 महिने त्यामध्ये राहतील. थर्ड एक्झाम्पल आहे ब्रेव चिल्ड्रेन. ब्रेव चिल्ड्रेन इन द क्लास. आता इथे चिल्ड्रेन्स इन द क्लास लक्षात येईल आपल्या, परंतु ब्रेव म्हणजे शूर. आता शूर विद्यार्थी म्हणजे कोणते? जसं की 5 विद्यार्थ्यांच्या गटामध्ये एक शूर असेल, त्यानंतर दुसऱ्या 5 विद्यार्थ्यांचा गट जर आपण तयार केला त्यामध्ये दुसरा शूर येऊ शकतो, परंतु दोन्ही शूर जर आपण एकत्र केले तर यापैकी एकच शूर असेल, दुसरा शूर राहणार नाही. म्हणजे ही काय आहेत? रिलेटिव्ह टर्म आहे. जेव्हा 5मधून एक, दुसऱ्या 5मधून एक आणि नंतर दोघांमधून एक, तर दिस इज अ रिलेटिव्ह टर्म. त्यानंतर फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स आपल्याला माहीत आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्ट्रॉंग फोर्स ऑफ महाराष्ट्र, प्लॅनेट्स इन अवर सोलर सिस्टीम. तर यामध्ये पहा, ब्रेव हा शब्द कसा आहे? रिलेटिव्ह शब्द आहेत. म्हणजे यामधील एलिमेंट्स जे आहेत म्हणजे घटक हे आपल्याला निश्चित सांगता येत नाही की या वर्गामधून हा ए नावाचा विद्यार्थी शूर आहेत म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं की ज्यामधील ऑब्जेक्ट हे कसे असतील? वेल डिफाईन असतील. म्हणजेच त्यामध्ये त्याला जर लिस्ट जर आपण तयार केली तर त्या लिस्टमध्ये बदल येणार नाही. आणि म्हणून सेट कशाला म्हणायचं आपण? वेल डिफाईन कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड द सेट. जनरली द नेम ऑफ द सेट is given using capital letters. कोणते लेटर्स वापरतात? A, B, C ... अप टू Z. हे जे कॅपिटल लेटर्स आहेत तर हे लेटर्स कशासाठी वापरतात? टू डिनोट द सेट. त्यानंतर द मेंबर्स ऑर द एलिमेंट्स ऑफ द सेट. द मेंबर्स or the elements of the set are shown by
small letters are shown by small letter, that is A, B, C dot 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 up to Z. तर या स्मॉल लेटर्सनी काय करतात, त्या सेटचे मेंबर्स लिखले जातात. त्यानंतर लक्षात घ्यायचं आपण सिम्बॉल, meaning of symbol. So this symbol is read as is an element of, किंवा याला is a member of, किंवा याला belongs to, यापैकी कोणत्याही एका यांनी काय केलं जातं, वाचलं जातं. दिस मिनिंग ऑफ दिस सिम्बॉल. जसं की टू, याचं रीडिंग करायचं टू बिलॉंग्स टू, सेट यन, किंवा टू इज ॲन एलिमेंट ऑफ सेट यन, किंवा टू इज ए मेंबर ऑफ सेट यन. या तीनपैकी कोणत्याही पद्धतीने आपण याचं वाचन केलं तरी चालतं. त्यानंतर टू, आता या सिम्बॉलचं वाचन कसं करणार आपण, टू इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ सेट यन, म्हणजे इज नॉट. जसं की दिस सिम्बॉल इज कॉल्ड इक्वल टू and this symbol is called is not equal to. तर सिमिलरली याप्रमाणे या सिम्बॉलचा अर्थ होतो बिलॉंग्स टू, आणि या सिम्बॉलचा अर्थ होतो इज नॉट बिलॉंग्स टू, किंवा इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ, किंवा टू इज नॉट ए मेंबर ऑफ सेट यन. या पद्धतीने त्यांचं काय करतात, वाचन करतात. त्यानंतर यू नो दॅट एन इज कॉल्ड द सेट ऑफ नॅचरल नंबर, डब्ल्यू इज कॉल्ड द सेट ऑफ होल नंबर, आय इज कॉल्ड द सेट ऑफ इंटीजर, क्यू इज कॉल्ड द सेट ऑफ रॅशनल नंबर, क्यू डॅश इज कॉल्ड द सेट ऑफ इरॅशनल नंबर, अँड आर इज कॉल्ड द सेट ऑफ रियल नंबर्स. यापैकी एन, डब्ल्यू अँड आय हे तीन सेट आपल्याला माहीत आहेत. काही अंशी आपल्याला हे तिन्ही सेट माहीत असतील, परंतु मोर डिटेलमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये शिकणार. नंतरचा भाग आहे मेथड्स ऑफ रायटिंग अ सेट. यामधली पहिली मेथड आहे लिस्टिंग मेथड, किंवा याला दुसरं नाव आहे रोस्टर मेथड. या लिस्टिंग मेथडमध्ये काय करतात की एलिमेंटची यादी तयार करतात. वी हॅव टू राईट द लिस्ट. तर या लिस्टिंग मेथडमध्ये पहा, जसं की सेट ऑफ नॅचरल नंबर एन इज द सेट ऑफ नॅचरल नंबर लेस दॅन 11. आता याची जर लिस्ट तयार करायची असेल तर आपण काय करणार, एन इज द सेट ऑफ नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे कुठून सुरुवात होतात, वनपासून, तर वनपासून तर पुढे. परंतु इथे म्हटलं आहे लेस दॅन 11, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ही झाली लिस्टिंग मेथड. आता हे लिस्ट लिहिताना आपण कोणकोणत्या गोष्टीचा विचार केलात. पहिला आहेत ऑल द एलिमेंट्स. All the elements are enclosed in a curly bracket. म्हणजे आपण सर्व जे एलिमेंट्स आहेत ते कशामध्ये लिहिलेत, कर्ली ब्रॅकेटमध्ये. याला म्हणतात ओपन कर्ली ब्रॅकेट आणि याला म्हणतात क्लोज. म्हणजे एकदा ओपन केलं की त्याला क्लोज करणं आवश्यक असतं. त्यानंतर दुसरा पॉईंट्स, यामध्ये आपण कॉमास दिलेले आहेत. म्हणजे टू एलिमेंट्स
are separated by कॉमा, म्हणजे दोन एलिमेंट्स जे आहेत ते कॉमा देऊन काय करायचे आपण वेगवेगळे करायचे. तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजेच ऑर्डर ऑफ ॲन एलिमेंट, ऑर्डर ऑफ ॲन एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे ऑर्डर जो आहे म्हणजे याच ऑर्डरने ते लिहिले पाहिजेत आवश्यक नाही. त्याला आपल्याला असे लिहिता येईल 1 2 4 6 8 10 3 5 7 आणि 9 या पद्धतीने देखील आपल्याला त्याला लिहिता येते. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की बट इट इज नेसेसरी to write all the elements in the set. It is necessary to write all the elements in the set. आणि नेक्स्ट फोर्थ मुद्दा आहे तो म्हणजेच each of the element is written only once. Each of the element is written only once. म्हणजे बऱ्याचदा लिस्ट तयार करताना एकच एलिमेंट जो आहे तो एकापेक्षा जास्त वेळा येऊ शकतो, परंतु यू हॅव टू राईट इट ओनली वन्स. तर या पद्धतीने हे 4 पॉईंट जे आहेत ते लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथडने एक्झाम्पल सोडवताना आपण प्रामुख्याने लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरी मेथड आहेत ती म्हणजेच रूल मेथड. तर रूल मेथडमध्ये पहा, और इट इज कॉल्ड द सेट बिल्डर फॉर्म. सेट बिल्डर फॉर्म. आता या सेट बिल्डर फॉर्ममध्ये काय करायचं असते की वी डू नॉट राईट द लिस्ट ऑफ एलिमेंट्स. In this set we do not write the list of elements. म्हणजे एलिमेंटची जी यादी आहे ती आपल्याला इथे तयार करायची नाही. तर मग काय करायचं आपण, बट राईट द जनरल एलिमेंट यूजिंग व्हेरिएबल. म्हणजे काय करायचं आपण, राईट द जनरल एलिमेंटचे कोणताही जनरल एलिमेंट्स लिहायचा, सच ॲज एक्स वाय झेड कोणताही एलिमेंट्स लिहिता येईल. म्हणजे यूजिंग व्हेरिएबल अँड फॉलोड बाय त्याच्यानंतर व्हर्टिकल लाईन, फॉलोड बाय व्हर्टिकल लाईन ऑर कॉलोन, दोनपैकी एक काही लिहायचं. अँड राईट द प्रॉपर्टी, अँड राईट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल. राईट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल. जसं की याआधी आपण एक्झाम्पल पाहिलेलं होतं की ए इज द सेट 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. आता या एक्झाम्पलला आपल्याला रूल मेथडने लिहायचं आहे. काय लिहिणार आपण, ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट काय लिहायचं आहे, राईट द जनरल एलिमेंट यूजिंग व्हेरिएबल. म्हणजे मी एक्स लिहितो जनरल व्हेरिएबल, फॉलोड बाय त्यानंतर व्हर्टिकल लाईन लिहायची, त्यानंतर व्हर्टिकल लाईन ऑर कॉलन, या पद्धतीचा कॉलन तुम्हाला देता येईल. अँड राईट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल. तर आता या व्हेरिएबलची प्रॉपर्टी आपल्याला लिहायची आहे. तर हा व्हेरिएबल जो आहे कशाच्या संदर्भात लिहिला आपण, अबाउट दीज एलिमेंट्स. विच दीज एलिमेंट्स आर, दीज आर द नॅचरल नंबर्स. एक्स इज ए नॅचरल नंबर लेस दॅन
11 काय आहेत, लेस दॅन 11 नॅचरल नंबर्स आहेत. कळलीतपर्यंत. तर ही झाली रूल मेथड. आता यामध्ये अशी पूर्ण प्रॉपर्टी लिहिली पाहिजे हे देखील आवश्यक नाही. याला लिहिताना आपल्याला असं लिहिता येईल की ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज ए नॅचरल नंबर. आपण हे चिन्ह पाहिलेलं आहे, बिलॉंग्स टू यन. यन इज ए सेट ऑफ नॅचरल नंबर. आणि कशी आहेत पुन्हा एक्स, लेस दॅन 11. एक्स इज लेस दॅन 11. तर या पद्धतीने मॅथमॅटिकली लिहिलं तरी आपण चालतं. यामध्ये पहा वाचन, ए इज द सेट ऑफ, ए इज द सेट ऑफ ऑल एक्स such that x is a काय आहे, नॅचरल नंबर लेस दॅन 11. म्हणजे आता लक्षात घ्यायचं की इज इक्वल टू साईन जे आहे त्याच्याऐवजी काय लिहिलं आपण, इज द सेट ऑफ. इज इक्वल टू साईनच्या ठिकाणी लिहिलं आपण इज द सेट ऑफ. त्यानंतर ऑल एक्स, ऑल कशासाठी वापरला आपण, कर्ली ब्रॅकेटसाठी, ऑल एक्स. त्यानंतर व्हर्टिकल लाईन कशासाठी वापरली आपण, सच दॅट एक्स बिलॉंग्स टू किंवा एक्स इज ॲन एलिमेंट ऑफ एन नॅचरल नंबर अँड एक्स इज लेस दॅन 11. दिस इज द प्रॉपर्टी, एक्स इज ए नॅचरल नंबर लेस दॅन 11. तर या पद्धतीने त्याला काय करतात, वाचन करतात आणि वर्डमध्ये लिहितात देखील. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायची. तर असे एक्झाम्पल्स आपल्याला रूल मेथडने लिहिता येतील. त्यानंतर एक एक्झाम्पल असं आहे की जे आपल्याला केवळ रूल मेथडनीच लिहिता येतं, त्याची लिस्टिंग मेथडनी आपल्याला लिहिता येत नाही. तर ते आपण पाहूया. क्यू इज द सेट ऑफ रॅशनल number which can be written in the set builder form. म्हणजे हा जो सेट आहे हा आपल्याला सेट बिल्डर फॉर्ममध्ये लिहिता येतो, नॉट इन रोस्टर फॉर्म. म्हणजे तो रोस्टर फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येत नाही. तर सेट बिल्डर फॉर्ममध्ये कसा लिहितात, क्यू इज द सेट ऑफ ऑल एक्स, क्यू इज द सेट ऑफ ऑल एक्स. एक्सच्या ठिकाणी लिहिणार आपण पी अपॉन क्यू, सच दॅट क्यू इज द सेट ऑफ ऑल पी अपॉन क्यू सच दॅट पी कॉमा क्यू बिलॉंग्स टू आय. म्हणजे पी आणि क्यू या दोन्ही काय असतील, इंटिजर असतील अँड क्यू इज नॉट इक्वल्स टू 0. तर हा तो एक सेट आहे. त्यानंतर पेज नंबर 3 पहा. यामध्ये काही तुम्हाला रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्ममध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि तेच एक्झाम्पल उजव्या बाजूला लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथडने दिलेले आहेत. त्याच्याच खाली तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, त्यामध्ये लिस्टिंग और रोस्टर मेथड दिलेली आहेत आणि रूल मेथड ब्लँक्स दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला भरायच्या आहेत. त्यानंतर आपण पाहूया प्रॅक्टिस सेट 1.1. यामधील फर्स्ट एक्झाम्पल काय म्हणते, राईट द फॉलोविंग सेट्स इन द रोस्टर फॉर्म. कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, रोस्टर फॉर्म म्हणजे लिस्टिंग मेथडने. पहिलं एक्झाम्पल आहे सेट ऑफ इव्हन नंबर. सेट ऑफ इव्हन नंबर याला आपण एने दर्शवणार. आता इव्हन नंबर कोणते आहेत, 2, 4, 6, 8. आता अनलिमिटेड लिस्ट आहेत म्हणून आपण इथे डॉट 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 देणार, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल त्यामधलं सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. 1 पासून तर 50 पर्यंतचे इव्हन प्राईम नंबर. देअर आर ओनली 1 इव्हन प्राईम नंबर अँड इट इज 2. थर्ड एक्झाम्पल आहे सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर. सी इज द सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर म्हणजे -1, -2, -3, -4 डॉट डॉट डॉट. दीज आर निगेटिव्ह इंटिजर. 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम. कोणते येतात ते 7 साऊंड, सा, रे, गा, मा, पा,
the, ni. These are the 7 1 2 3 4 5 6 and 7 एलिमेंट्स. तर या पद्धतीने ही झाली कोणती मेथड? रोस्टर मेथड. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन द वर्ड. पहिलं स्टेटमेंट आहे 4/3 बिलॉंग्स टू क्यू. याला इन वर्डमध्ये काय लिहिणार? 4/3 इज ॲन एलिमेंट ऑफ सेट क्यू किंवा सेट ऑफ रॅशनल नंबर. सेट ऑफ रॅशनल नंबर. दुसरं विधान दिलेलं आहे -2 डज नॉट बिलॉंग्स टू एन. याला या प्रमाणात असं -2 इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ सेट एन. सेट एन मीन्स सेट ऑफ नॅचरल नंबर. तिसरं एक्झाम्पल दिलेलं आहे P इज इक्वल टू इन ब्रॅकेट P सच दॅट P इज ॲन ऑड नंबर. याला कसं वाचणार आपण? P इज द सेट ऑफ ऑल P सच दॅट P इज ॲन ऑड नंबर. म्हणजे ज्याप्रमाणे सांगितलं होतं त्याप्रमाणे, म्हणजे P इज द सेट ऑफ ऑल P सच दॅट P इज ॲन ऑड नंबर. तर हे झालं सेकंड एक्झाम्पल. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. आता यामध्ये कोणतेही तुम्हाला 2 एक्झाम्पल लिहिता येईल जे पेज नंबर 3वर दिलेले आहेत. दोन्ही मेथडनी एक एक्झाम्पल लिहून दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला इथे लिहिता येतात. त्यामुळं ते आपण घरी सोडवायचं. फोर्थ एक्झाम्पल पहा, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. त्यामधलं पहिलं एक्झाम्पल आहे ऑल दी मंथ्स इन द इंडियन सोलर सिस्टीम. आता इंडियन सोलर सिस्टीममधील ऑल मंथ्स, तर ए इज द सेट ऑफ कोणते महिने आहेत सोलर सिस्टीममधले इंडियन मंथ आहेत. त्यातले पहिलं आहे चैत्र, नंतर आहे वैशाख, त्यानंतर आहे ज्येष्ठ, त्यानंतर आहे आषाढ, त्यानंतर आहे श्रावण, त्यानंतर आहे एक अश्विन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, त्यानंतर भाद्रपद, त्यानंतर कार्तिक, त्यानंतर आहे मार्गशीर्ष, त्यानंतर पूर्व, नंतर आहे माघ, नंतर आहे फाल्गुन. पाहून घ्यायचं पुन्हा एकदा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, अश्विन, भाद्रपद, कार्तिक, मार्गशीर्ष, पूर्व, माघ आणि फाल्गुन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर हा ऑर्डर चेंज झाला तरी चालतो. दुसरं एक्झाम्पल दिलं आहे लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. बी इज द सेट ऑफ कॉम्प्लिमेंट COM PLE. पुन्हा एम दिलेला आहे, एम येणार नाही. पुन्हा ई दिलेला आहे, येणार नाही. त्यानंतर एम आलेला आहे, ME, N आणि T, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स.
आता ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स हे तुम्हाला माहीत आहेत कोणते आहेत ते? नोज, आईज, ears, tongue and skin. These are human sensory organs and they are 5. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल, सेट ऑफ प्राईम नंबर्स. सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. आता प्राईम नंबर्स कोणते आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and 19. These are all prime numbers from 1 to 20. त्यानंतरचा एक्झाम्पल्स आहेत, नेम्स ऑफ कॉन्टिनेंट्स इन द ऑफ द वर्ल्ड. त्याचे कोणते कॉन्टिनेंट्स आहेत? एक आहेत, याला म्हणूया आपण D इज इक्वल टू आसिया. त्यानंतर आहेत आफ्रिका, त्यानंतर नॉर्थ अमेरिका, त्यानंतर साऊथ अमेरिका, त्यानंतर आहे अंटार्क्टिका, त्यानंतर आहे युरोप आणि ऑस्ट्रेलिया. तर दीज आर कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. त्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग द रूल मेथड. तर फर्स्ट एक्झाम्पल आहेत, ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 and 100. तर इथे ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स काय दिलेलं आहे त्या? दीज आर ऑल परफेक्ट स्क्वेअर नंबर्स. म्हणजे एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर, व्हेअर एन इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. म्हणजे यांची किंमत जर 1 घेतली तर 1 स्क्वेअर म्हणजे किती आला? पहिला 1. यांची किंमत जर आपण 2 घेतली तर 2 स्क्वेअर म्हणजे किती आला? आन्सर 4. यांची किंमत 3 घेतली तर एन स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर म्हणजे किती आला? आन्सर 9. याप्रमाणे. किंवा मग याला असे लिहिता येईल, ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर. एन ही काय आहेत? नॅचरल नंबर आहे आणि पुन्हा कशी आहे ती? एन इज लेस दॅन 11 म्हणजे 11पेक्षा लहान. किंवा याला आणखी वेगळ्या पद्धतीने लिहायचं असेल तर ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर. एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन अँड स्मॉल एन इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 10. म्हणजे यांची किंमत 10पेक्षा कमी किंवा 10च्या बरोबर. अशा डिफरंट वेनी आपल्याला याला सोडवता येते. 3पैकी कोणतेही आन्सर दिलं तरी चालतं. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल दिलं आहे, बी इज द सेट ऑफ 6, 12, 18, 24, 30, 36, 42 and 48. So B is the set of all x such that x is equal to, all these numbers are the multiple of 6. Therefore we write here 6n. n belongs to n. n कोणती आहे? नॅचरल नंबर. आता किती आहेत ते पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. फर्स्ट 8 मल्टिपल म्हणजेच हा जो n आहे हा लेस दॅन किती आहे? 9. लेस दॅन कसा आहे? 9. किंवा या पद्धतीने लिहिता येईल आपल्याला, एक्स इज इक्वल टू 6n अँड n इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किंवा या पद्धतीने बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू 6n. n बिलॉंग्स टू कॅपिटल एन और n इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 8. तर अशा डिफरंट वेनी त्याला आपल्याला सोडवता येते. तिसरं एक्झाम्पल आहे, सी इज इक्वल टू स्माइल. तर काय लिहिणार आपण? सी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज letters in the word, letters
इन द वर्ड स्माईल, याप्रमाणे. त्यानंतर चौथं दिलेलं आहे डी इज इक्वल टू संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. त्याला डी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज ए डे ऑफ वीक, म्हणजे तो काय एक आठवड्यातील दिवस आहे. त्यानंतरचं एक्झाम्पल दिलं आहे एक्स इज द सेट ऑफ EAT. तर कसं लिहिणार याला, एक्स इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज ए लेटर, एक्स इज ए लेटर्स इन द वर्ड, कोणता वर्ड आहे ते TEA और इट EAT. या दोनपैकी एक लिहिलं तरी चालेल किंवा दोन्ही लिहिलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने ही कोणती मेथड आहेत, रूल मेथड. तर इथे आपला प्रॅक्टिस सेट 1.1 संपलेला आहे. अपेक्षा आहेत सर्वांना हा प्रकरण समजलेलं असेल इथपर्यंत. धन्यवाद.